तुम्ही देवळात चुकीची मुद्रा केली तर पूजा निष्फळ होतं. नमस्कार. मंदिर यात्रा विथ निकुराजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण असा विषय घेऊन आलेलो आहोत ज्याकडे साधारणपणे कधीच लक्ष दिले जात नाही, पण याचा परिणाम तुमच्या संपूर्ण पूजापाठावर होऊ शकतो. तुम्ही देवळात चुकीची मुद्रा केली तर तुमची पूजा निष्फळ होते. हे ऐकून आश्चर्य वाटतं, पण आमच्या शास्त्रांमध्ये मुद्रा म्हणजेच हातांची स्थिती, आसन आणि शरीराचा भाव हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. देवळात मुद्रा म्हणजे काय? देवळात आपण हात जोडतो, नमस्कार करतो, प्रार्थना करतो. हे सगळं केवळ परंपरा नाही, तर याला मुद्राशास्त्र म्हणतात. आपण कोणत्या भावनेने हात जोडले, मन कुठे ठेवले, बसण्याची पद्धत कशी ठेवली, या प्रत्येक गोष्टीतून ऊर्जा वाहते. पुराणांमध्ये सांगितलेलं आहे, मुद्राविहीना भक्ती निष्फळ फलदायिनी. म्हणजेच चुकीच्या मुद्रा केल्यास पूजा त्या ताकदीने फल देत नाही. देवळात लोक ज्या चुकीच्या मुद्रा करतात, हाताची बोटं उघडी ठेवून नमस्कार करणे, हे ऊर्जा बाहेर जाण्याचे कारण ठरते. नमस्कार नेहमी घट्ट बोट एकत्र करून करावा. एका पायावर टेकून किंवा घाईघाईने उभं राहणे, ही मुद्रा अनादराची समजली जाते. देवापुढे शरीर स्थिर, शांत आणि समतोल असलं पाहिजे. देवाकडे पाठ फिरवून बोलणे किंवा फोन वापरणे ही अतिशय अशुभ मुद्रा आहे. याने पूजा निष्फळ होते असं धर्मशास्त्र सांगतात. हात मागे ठेवून देव बघणे, ही मुद्रा अहंकार दर्शवणारी मानली गेलेली आहे. पाय पसरून किंवा घसरल्यासारखी उभी राहणे, देवळात पाय जोडून स्थिर उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. मग योग्य मुद्रा कोणती? अंजली मुद्रा, हात जोडून नमस्कार, बोटं एकत्र, अंगठे छातीला टेकलेले, डोळे बंद. ही मुद्रा ऊर्जा केंद्रित करते. पद्मासन, वज्रासन, सुखासन, पाय जमिनीला जोडलेले, ऊर्जा स्थिर राहते. शीर्ष झुकवणे म्हणजेच मस्तक नमवणे, हे नम्रतेचे लक्षण आणि भक्तीचा उच्च भाव मानला जातो. मन शांत ठेवणे, मुद्रा फक्त शरीराची नसते, मनाचीही मुद्रा असते. मन नकारात्मक रागीट असेल तर देव प्रसन्न होत नाही. चुकीच्या मुद्रा केल्यामुळे काय होते? शास्त्रानुसार चुकीच्या मुद्रेचा परिणाम मन अस्थिर होतं, प्रार्थनेची ऊर्जा विखुरते, देवाचे ध्यान केंद्रित होत नाही, संकल्प यशस्वी होत नाही, पूजा केवळ कृती राहते, भक्ती होत नाही. म्हणूनच सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, देहाची स्थिरता म्हणजेच देवाची उपस्थिती. एक छोटी कथा तुम्हाला सांगू इच्छिते. एक भक्त रोज विठ्ठलाचे दर्शन घेत असे, पण त्याचे मन नेहमी घाईघाईत असे. कधी फोन हातात, कधी ध्यान दुसरीकडे. एक दिवस त्याला स्वप्नात विठ्ठल भेटला आणि म्हणाला, तू माझ्याकडे दररोज येतोस, पण तुझी मुद्रा माझ्याशी जोडलीच जात नाही. तुझे हात वेगळे, तुझे मन वेगळे, नजरा वेगळ्या. तू शरीराने माझ्यासमोर असतोस, पण आत्म्याने दूर. हे ऐकून त्या भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी त्याने स्थिर उभं राहून हात नीट जोडून पूर्ण भक्तिभावाने नमस्कार केला आणि त्या दिवसापासून त्याची पूजा फलदायी झाली. तुम्ही देवळात कसे उभे राहावे? पाय जोडून, पाठ सरळ, हात एकत्र, डोळे बंद, मन शांत, श्वास खोल, संकल्प स्वच्छ, देवाप्रती पूर्ण नम्रता. ही मुद्रा असेल तर देवाशी तुम्ही ऊर्जात्मक कनेक्शन तयार करू शकता. देवापुढे मुद्रा म्हणजे फक्त उभी राहण्याची पद्धत नाही, तर ती तुमची भक्ती, तुमचा भाव, तुमचा आदर आणि तुमची ऊर्जा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.